शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 सामाजिक क्रूरता ही पुस्तकं परीक्षार्थी विद्यार्थ्यांना निम्म्या किमतीत दिली जातात। ही पुस्तकं वाचून मुलं परीक्षा केंद्रांवर येऊन परीक्षा देतात। महाराष्ट्रात 300 परीक्षा केंद्र आहेत। प्रत्येक वर्षी सरासरी 5000 विद्यार्थी या परीक्षांना बसतात। यावर्षी आम्ही भारतीय संविधानालाच अभ्यास ग्रंथ म्हणून छापला व परीक्षा आयोजित केली। या परीक्षेत राज्यस्तरीय मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रकमांचं बक्षीस वाटप या सत्यशोधक विभागात करायचं ठरवलंय। परंतु जोपर्यंत अशा विद्यापीठाला राजकीय, शासकीय व सामाजिक मान्यता मिळत नाही तोपर्यंत हे आमचं विद्यापीठ प्रायोगिक स्वरूपातच सुरू राहील व अल्पसंख्य स्वरूपातच पुरोगामी कार्यकर्त्यांची निर्मिती करत राहील। मानवी सृष्टीतील पहिली संस्कृती कुल संस्कृती। काही आंतरजातीय विवाह केवळ यासाठी होतात की आईवडील आंतरजातीय विवाही आहेत किंवा प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह होतात, परंतु तरीही वैज्ञानिक व सामाजिक दृष्ट्या याचं महत्त्व कमी होत नाही। अशा विवाहांची संख्या वाढत जाणं ही काळाची गरज आहे। पुरुषसत्ताक समाज व्यवस्था असल्यानं आंतरजातीय विवाहितांना झालेली अपत्य पुरुषाची जात धारण करतात, परंतु तरीही सर्वच अपत्यांची लग्न जातीत होत नाहीत। मुलगी मुलाचं खानदान शुद्ध जातीतलंच आहे की नाही हेही बघतात। त्यामुळे आंतरजातीय विवाहितांच्या अपत्यांचे विवाह आंतरजातीयच होत असतात। अर्थात आंतरजातीय, आंतरवर्णीय, आंतरधर्मीय विवाहाची फार मोठी प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या क्रांती प्रतिक्रांती या पुस्तकात आंतरवर्षीय विवाहितांचा एक चार्टच प्रकाशित केलाय, तो पुढे दिलाय। पुष्यमित्रांच्या ब्राह्मणी प्रतिक्रांतींचा उद्देश बौद्ध काळात मागे पडलेल्या चातुर्वर्णांच्या प्राचीन सामाजिक व्यवस्थेचा पुनरुद्धार करणं होतं, परंतु ब्राह्मणशाहीनं ज्या काळी बौद्ध धर्मावर विजय मिळवला त्यावेळी मूळच्या चातुर्वर्त्यांच्या सामाजिक व्यवस्थेचा पुनरुद्धार करणं एवढ्याने त्यांचं समाधान झालं नाही। बुद्धपूर्व काळातील चातुर्वर्ण्य पद्धती लवचिक आणि खुली होती।